आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स, खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे प्रस्तावित उपबाजार समितीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर यांनी इतर ठिकाणी पर्यायी जागा शोधण्यास वेगानं सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर टाकी ढोकेश्वर पासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कासारे फाटा तसेच कर्जुली हरिया येथील औद्योगिक वसाहतींच्या जागांची पाहणी सभापती बेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत केली आहे. पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये एक हक्काची उपबाजार समिती असावी ही गेल्या 25 वर्षापासूनची स्थानिक शेतकऱ्यांची जुनी आणि हक्काची मागणी आहे. तर त्यानुसार टाकी ढोकेश्वर येथील गायरण क्षेत्रावरती बाजार समितीसाठी मोजणी देखील करण्यात आली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी या जागेवरती बाजार समिती होण्यास विरोध दर्शवलाय. त्यामुळे प्रशासनाला आपला निर्णय बदलावा लागला. या विरोधानंतर आता तालुक्यामध्ये इतरत्र जागा मिळवण्याच्या हालचालींना वेग आलाय. टाकी ढोकेश्वरचा विरोध पाहता आता कर्जुले हरिया, सावरगाव, वासुंदे, खडकवाडी आणि वडगाव सावताळ या गावांमधनं उपबाजार समितीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. या भागामधील स्थानिक ग्रामस्थ आता स्वतःहून सभापती गंगाराम बेलकर यांच्याशी संपर्क साधतात. बाजार समिती आपल्याच भागात व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर सभापती गंगाराम बेलकर यांनी नुकतेच कासारे फाटा आणि कर्जुले हरिया येथील संभाव्य जागांची प्रत्यक्ष अशी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. आणि या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान पारनेर बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव तसेच माजी उपसभापती बापूसाहेब शिर्के तसेच सचिन वाफारे, शिवाजी वाफारे, शरद उंडे, भरत आंधळे, रामदास शिर्के, गंगाराम उंडे, संतोष उंडे, उत्तम आंधळे, वसंत आंधळे, शशिकांत आंधळे, हरी उंडे, मयूर आंधळे, साहेबराव आंधळे, महादू उंडे, हरिभाऊ शिर्के, सचिन आंधळे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर यांच्या मार्फत आज या ठिकाणी कर्जुले हरिया गावामध्ये आमच्या बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक आमचे मित्र बापूसाहेब शिर्के, त्याचप्रमाणे बाजार समितीचे सचिव सुरेशजी आढाव, या गावातील ग्रामस्थ शशीशेठ आंधळे असतील, वसंतराव आंधळे असतील किंवा आमचे गंगाराम उंडे असतील किंवा गुरुजी असतील, खरं तर सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी वेळेअभावी करत नाही. आणि खरं तर सर्वात महत्त्वाचं राहिले का ज्यांनी वेळोवेळी आमच्या बाजार समितीला फार दिशा दाखवण्याचं काम केलं ते आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमचे मित्र मोहनरावजी रोकडे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून मी बाजार समितीत गेल्या 15 वर्षापासून संचालक आहे. तेव्हापासून या भागातील अनेक शेतकऱ्यांची मागणी हीच आहे का उपबाजार टाकळी ढोकेश्वरला व्हावा. त्या दृष्टीनं आम्ही गेल्या 15 वर्षापासून प्रयत्नात होतो. परंतु बापूंनी या ठिकाणी सांगितलं का त्या बाजार समितीची जागा विकल्या गेली, जी मिळाली तिलाही रस्ता नाही, अशा अनेक गोष्टी
आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते सर्व काही विषय अडकला. म्हणून आम्ही विचार केला का शासनाची जागा टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आहे आणि मग ती जागा कलेक्टर साहेबांना मागणी केल्याच्या नंतर ती आपल्याला मिळावी आणि टाकळीची बाजार पेठ एक अत्यंत व्यापाराच्या दृष्टीनं उंचावेल अशा पद्धतीचा निर्णय आमच्या सर्व संचालकाचा त्या ठिकाणी झाला. गेल्या 17 तारखेला आम्ही त्या ठिकाणी मोजणीसाठी आलो. मोजणी झाली, परंतु गावातील काही मंडळीनं त्या ठिकाणी विरोध केला. परंतु हा विरोध खरं तर इथं काही राजकारण नाही. इथं माझी तर सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे. आमदार या भागातील आहेत, सुजित पाटील ह्या भागातील आहेत. या सर्वांनी राजकारण विरहित या उपबाजाराला या ठिकाणी मदत करावी, प्रयत्न करावा. या ठिकाणी बाजार समिती कशा पद्धतीनं होईल. खरं तर या परिसरामध्ये बापूनं सांगितलेली वस्तुस्थिती आहे का आमच्या मांडवळ धरणाच्या खाली जे असणारं क्षेत्र आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भाजीपाला होतो. त्या ठिकाणी टोमॅटोचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं, कांद्याचं उत्पादन होतं. जुन्नर तालुक्यातील आण्यापासूनचा अलीकडचा भाग, संगमनेरचा साकूर आणि मांडवा परिसर आणि या ठिकाणी भाळवणीपासून ढवळपुरी वगैरे हा सर्व परिसर, या सर्वांना योग्य असणारं ठिकाण खरं तर हे आहे. मी खरं तर बापूला मनापासून धन्यवाद देतो. स्वतःची जागा, वास्तविक पाहता ते स्वतः या ठिकाणी शेती करतायत, परंतु आपल्या बाजार समितीला त्या ठिकाणी अडचण येते असं दिसल्याच्या नंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बाजार समितीला भाडे तत्वावर ही जागा देण्याचं ठरवलं. परंतु त्यांनी देत असताना कर्जुला ग्रामस्थ खरं तर सातत्यानं एक विकासाच्या पाठीमागं असणारं हे गाव आहे आणि फार सोजळ धार्मिक गाव आहे आणि या गावामध्ये औद्योगिक वसाहतीची 5 एकर जागा आहे. ती देखील ग्रामस्थांनी या ठिकाणी विनंती केली, ती जर जागा मिळाली तर याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी उपबाजार होऊ शकतो. मग बापूची जागा आहे ती औद्योगिक विकासाची जागा आहे. आपण दोन्ही जागा बघू. परंतु हे करत असताना फाईल वास्तविक पाहता गेल्या 6 महिन्यापासून पणन मंडळाची शिफारस झालेली आहे, विभागीय आयुक्ताची शिफारस झालेली आहे, कलेक्टर साहेबांची शिफारस झालेली आहे. जी काही जागा मिळवण्यासाठी प्रक्रिया लागते ही सर्व प्रक्रिया होऊन शेवटची प्रक्रिया म्हणजे मोजणी झाली. आता फक्त कलेक्टर साहेबांनी आदेश द्यायचा आणि 7/12 तयार करायचा, अशा प्रोसिजरवरती त्या ठिकाणी तो विषय आलेला आहे. माझी टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांना या माध्यमातून पुन्हा विनंती आहे, कर्जुला हारा ग्रामस्थ या ठिकाणी जागा तर देणारच आहे, पण मी तरी टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांना विनंती करतो का आपण पुन्हा एकदा चांगला विचार करावा आणि आम्हाला त्या जागेच्या संदर्भामध्ये आपण हिरवा कंदील द्यावा आणि बाजार समिती त्या ठिकाणी जर झाली तर टाकळीचं मार्केट फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. ग्रामपंचायतला देखील फार मोठं उत्पादन त्या निमित्तानं होणार आहे आणि म्हणून मी एक सभापती या परिसराचं म्हणून मला फार मोठी आत्मीयता आहे. यासाठी वाटेल ते योगदान देण्याची माझी तयारी आहे. माझे चांगले सहकारी बापू आहे, या ठिकाणी श्रीरंग रोकडे आहेत, नरे आहेत, या परिसरातील ते संचालक आहेत, त्यांची साथ आहे. मग या सर्वांच्या साथीनं आणि पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत, गणेश जगदाळे आहेत, विनोद गायकवाड आहेत, श्रीनिवास आहे, यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आपण हा विषय चांगल्या पद्धतीचा लावून जर आम्हाला टाकळीची जागा जर मिळाली अजूनही तरी आम्ही ती घ्यायला तयार आहे. परंतु पर्यायी जागा म्हणून आम्ही ही शोधली. आता आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेत जाऊन फार वेळ घालवायचा नाही, आम्हाला लवकरात लवकर उपबाजार चालू करायचा म्हणून हा पर्याय या ठिकाणी शोधलेला आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. मी खरं तर कर्जुला ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद देतो का कुठलीही मागणी न करता स्वतःहून आपण जो मनाचा मोठेपणा दाखवला तो आम्ही कधीच विसरणार नाही. अशा पद्धतीचं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. खरं तर मार्केट कमिटी जसं आम्ही गेले 3-3.25 वर्ष झालं, जसं आम्ही लोकांनी आम्हाला, शेतकऱ्यांनी आम्हाला आपल्या पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर आम्हाला निवडून पाठवलं आणि खरं तर आमचे सगळे सहकारी म्हणजे सगळे डायरेक्टरांच्या माध्यमातून आम्ही भाळवणी बंद पडलेली मार्केट कमिटीसुद्धा जवळजवळ 15-20 वर्ष बंद होती, तीसुद्धा आम्ही चालू केली. आता तिथं खऱ्या अर्थाने मोंडा रोजचा तरकारीचा हे चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही अपूर्ण अवस्थेत असणारं सुपा MIDC मध्ये मोठं गोडाऊन होतं, तिथं सुद्धा धान्य ग्रेडिंगचं आम्ही भाड्याने दिले. जवळजवळ 1.25 लाख रुपये भाडं त्या ठिकाणाहून महिन्याला आपलं मार्केट कमिटीला येतं आहे आणि भाळवणीमध्ये पेट्रोल पंप आहे. पण खरं तर टाकळी ढोकेश्वरमध्ये मार्केट कमिटीची पहिली जागा होती, पण त्या कालचे तत्कालीन जे कोण सभापती असतील, डायरेक्टर बॉडी असेल, त्यांनी त्यावेळेस त्या जागेची काही विक्री झाली. त्याच्यानंतर कोर्टात गेले,
कोर्टातून नंतर त्या जागेच्या बदल्यात काहीतरी कोर्टाने आदेश दिला त्यांना का यांना काहीतरी मार्केट कमिटीला जे काही अमाऊंट कोर्टाने दिली ती देण्याचं ठरलं, पण ती न घेता परत मार्केट कमिटीच्या त्यावेळेच्या सभापती, उपसभापती आणि जे कोण डायरेक्टर होते त्यांनी त्याच्या बदल्यामध्ये 2.5 एकर जागा आपल्याला नगर रोडला त्या काळूच्या तलावाच्या तिथं ती जागा खरं तर दिलेली. पण ज्या टायमाला त्या लोकांनी ती जागा घेतली त्या टायमाला त्यांनी कुठली शहानिशा केली नाही. त्या जागेला आजगायत रस्ता मिळालेला नाही. त्या ठिकाणी आम्ही 2 वेळा मोजणी केली, प्रायव्हेट मोजणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता जातोय त्यांना विनंती केली, त्यांच्याबरोबर आम्ही 4-5 वेळा मिटिंग केल्या सर्व डायरेक्टर लोकांनी, पण आम्हाला काही त्यामध्ये यश आलं नाही. पण परिस्थिती अशी आहे का आम्ही टाकळी डोकेश्वरमध्ये उपबाजार चालू व्हावा ही परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. तुमचे पळशी असू, मांडवा असू, खडकवाडी असू, वनकुटा असू, वासुंदा असू, कर्जुला, हऱ्यापार मांडोळपासून तर इकडं गुरवाडी, पोखरी, त्या सवडा आण्याचा सगळा पठार भाग, इकडं पार अक्कलवाडी, तुमचं पिंपळगाव, नांदूर, ह्या सर्व परिसरातून चिकनेवाडी, सावरगाव, ह्या सगळ्या परिसरातून शेतकऱ्यांची मागणी. कारण आज आम्ही पाहतोय परिस्थिती अशी आहे का आपल्याकडे टोमॅटो उत्पादन जास्त आहे, तरकारीचं उत्पादन जास्त आहे. आपली टोटल तरकारी आणि टोमॅटो हा संगमनेर किंवा नारायणगावला आपल्याला न्यावं लागतं. इथून 50 ते 60 रुपये कॅरेटला भाडं आहे. आज कमीत कमी आमच्या कर्जुला, हरिया किंवा मांडोळ परिसरातून कमीत कमी 2000-3000 कॅरेट रोजचं आज संगमनेर आणि नारायणगाव मार्केटला जात आहे. आम्हाला अशी आमची मागणी, जर टाकळी डोकेश्वरच्या जागेमध्ये काय आम्हाला व्यत्यय आला तर निश्चितपणाने आम्हाला मार्केट कमिटीने आमच्या गावाला मार्केट कमिटी उभारण्यास आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांनी सुद्धा आमच्या गावामध्ये मार्केट कमिटी तयार करावा असं मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. तुमच्या मीडियाच्या माध्यम या ठिकाणी आमचे सभापती गंगाराम शेठ सुद्धा, त्यांना सुद्धा विनंती जेणेकरून आम्ही आमचं तुम्हाला सर्व काय लागणारी जी मदत आहे, लाईट, पाणी, सगळी तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देऊ. पण मार्केट कमिटी आमच्या कर्जुले हऱ्या गावात यावा अशी माझी. आज आपल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आमच्या कर्जुले हऱ्या येथे सुरू करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ मागणी करत आहोत बाजार समितीकडे. आणि याच्या अगोदर वारंवार आम्ही, मला वाटतं भाळवणीला उपबाजार, बापूशेठ भाळवणीला उपबाजार ओपन झाला त्यावेळेस सुद्धा स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांच्याकडे आम्ही कर्जुले हऱ्या ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्याच्यानंतर बराचसा काळामध्ये गेल्यानंतर आमच्या गावचे विद्यमान बाजार समिती संचालक बापूशेठ शिर्के आणि सभापती बाबासाहेब तरटे, बापूशेठ शिर्के उपसभापती असतानाही आम्ही मागणी केली का कर्जुले हऱ्या या ठिकाणी आपल्याला उपबाजार समिती व्हावा अशी आमच्या कर्जुले हऱ्या ग्रामस्थांची इच्छा होती. आणि आम्हाला कर्जुले हऱ्या इथं भाग असा आहे की इथं चौफुलाचा स्पॉट आहे. इकडं पोखरी भाग, इकडं दरोडी पट्टा, इकडं पलीकडं आणे पट्टा आणि इकडं डोकेश्वर ढोकीपासून मांडव्यापासून. आणि आता आमच्या लोकांना समजा आमच्या गावामधनं ज्या काही 25 ते 30 पिकअप आज संगमनेर साईडला, नारायणगाव साईडला जे टोमॅटो घेऊन जात आहेत, तर हे सर्व इथंच विकले जाईल, इथंच शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध होतील. यासाठी आमच्या लोकांचं म्हणणं आहे की बाजार समिती ही कर्जुले हऱ्यातच व्हायला पाहिजे, उपबाजार समिती. आणि पारनेर सारख्या ठिकाणी आम्हाला लोकांना जाण्यासाठी जर काही उसाचे ट्रक वगैरे गेले तर कानूरच्या घाटामध्ये आम्हाला 3-3, 4-4 ट्रॅक्टर एकमेकाला लावा लागतात, तरी त्या गाड्या चढत नाहीत. त्यासाठी इथं आमची जर सुविधा झाली, कांद्याच्या ट्रक गाड्या कोणाच्या अडकल्यात तिकडे आम्हाला जायला अडचण येते, तर त्या हिशोबाने इथं जर झालं, बाजार समिती इथं झाली तर कर्जुले हऱ्या आणि सर्व पंचकृषीतील लोकांची खूप मोठी सुविधा इथं उपलब्ध होईल. आणि दुसरी एक बाब अशी की लातूर कल्याण हायवे हा इथं त्याला या स्पॉटला टच आहे, त्याच्यामुळं बाकी लोकांना इथं सुद्धा येण्या जाण्यासाठी अडचण येणार नाही. तरी आमची मागणी अशी आहे का बाजार समितीकडे, पारनेर बाजार समितीकडे काय करायचं असेल उपबाजार या कर्जुले हऱ्यालाच मिळावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. एवढं बोलून थांबतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.